नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे. तर आज मी तुमच्यासोबत ही केस डिस्कस करत आहे, ज्याला आम्ही म्हणतो पेरिप्रोस्टेटिक फ्रॅक्चर. जसं आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जॉईंट रिप्लेसमेंटचे केसेस वाढले आहे, कारण की पीपल अवेअरनेस पण खूप वाढला आहे. तर साहजिक आहे की याच्यासोबत होणारे कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहे. आता बरेचसे कॉम्प्लिकेशन असे असतात की जे आपण अवॉइड नाहीतर टाळू नाही शकत. तसाच हा एक पेशंट होता ज्याला की हिप रिप्लेसमेंट झालं होतं, पण अनलकीली पेशंटचा ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामुळे त्याचा इम्प्लांटच्या बाजूला फ्रॅक्चर झालं. आता जेव्हा असं फ्रॅक्चर होतात हे खूप डिफिकल्ट असतात ट्रीट करायला. तर आम्ही याच्यात काय केलं की आम्ही पहिले बघितलं की याचा जो इम्प्लांट आहे तो लूज आहे की नाही आहे. जर इम्प्लांटची बोनला पकड असती तर आम्ही तोच इम्प्लांट म्हणजे तोच गोळा रिटेन केला असता आणि त्याच्यावरती प्लेट लावली असती. पण या पेशंटमध्ये हा पूर्ण गोळा लूज झाला होता, म्हणून मी हा गोळा काढून घेतला आणि त्याच्या जागेवरती लांबवाला गोळा टाकला, जेणे की आम्ही फ्रॅक्चर अजून हिप दोघंही एकाच प्रोस्थेसिसमध्ये सिक्युअर करू शकलो.